तुला गरज असेल तर माझ्या दारात येऊन उभा राहा. होय, हे असं सध्या चाललंय ते म्हणजे दोन भावामध्ये म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये. राज ठाकरे यांनी एकदा मुलाखत देऊन एक पुढे काय सोडले तेव्हापासून मीडियाचा फोकस फक्त राज उद्धव या दोनच व्यक्तीवर केंद्रित झालेलं दिसतंय. बरं, त्यात राज ठाकरे यांनी ज्या वेळेस पुढे सोडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लगेचच क्विक रिस्पॉन्स दिला आणि उद्धव ठाकरे यांनी सांगून टाकलं की हो, मी सुद्धा भांडण विसरायला तयार आहे. एकीकडे राज ठाकरे असं म्हणतात की आमच्यामध्ये मुळातच वादच नाही आहेत आणि असले तरी ते किरकोळ आहेत. याच्यावरून मीडियानं असं एक अनुमान असं काढलं की आता राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याजवळ जातील, त्यांच्याजवळ प्रस्ताव ठेवतील आणि आपण दोघं युती करू असं ते सांगतील. मात्र उद्धव ठाकरे यांनी रिस्पॉन्स काय दिला? राज ठाकरे हे जमिनीवर यायला तयार दिसत नाहीत. हो, कारण काल एक मीडियामध्ये अशी बातमी समोर आली की त्यामध्ये, कारण आपण बघतोय की संजय राऊत हे दररोज, कारण ते 9 वाजता पत्रकार परिषद घेत असतात, त्यावेळेस ते दररोज हा विषय लावून धरतायत की उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत, आम्हाला युती करायची आहे. तिकडं आदित्य ठाकरे असं म्हणतायत की आम्ही दिलसे युती करणार वगैरे, हे सगळं ठीक आहे. मात्र कालपासून बातम्या ज्या फिरतायत त्या मनसेकडून येताना दिसत आहेत. अमित ठाकरे यांनी असं सांगितलं की आदित्य ठाकरे यांनी बोलत असताना युतीविषयी मीडियामध्ये फारसे काही वाच्यता त्यांनी करू नये आणि त्यांना जर वाटत असेल की आम्ही मनसेसोबत दिलसे युती करणार तर त्यांनी यावं आणि काकांशी थेट बोलावं. यामध्ये आता अमित ठाकरे यांचा मोठेपणा आहे, परिपक्वपणा त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलाय खरा. मात्र जे बातमी आहे, पडद्यामागची बातमी जी अशी आहे की मनसेकडून राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना जो निरोप गेला तो हाच आहे की त्यांनी राज ठाकरे यांच्याजवळ प्रस्ताव घेऊन यावा. आता खरं तर आपण बघितलं तर आघाड्या किंवा युत्या या गरजेपोटी होत असतात. म्हणजे लहान पक्ष किंवा मोठा पक्ष या दोन्ही पक्षांना त्या ठिकाणी एकमेकांची गरज असते. आता सध्याची राजकीय जर ताकद आपण जर बघितली तर उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार आहेत आणि त्यांचे 20 आमदार निवडून आलेले आहेत. या बाबतीत राज ठाकरे यांची पाठी अक्षरशः कोरी आहे. तरी देखील राज ठाकरे यांनी जे धाडस केलंय की तुम्हाला गरज असेल तर तुम्ही माझ्या दारापाशी या, आणि त्यातच म्हणून की काय त्या ठिकाणी मनसेकडून आदित्य ठाकरे यांना किंवा उद्धव ठाकरे यांना जे सांगितलं जात आहे की तुम्ही आमच्या दारापाशी या, तुम्ही प्रस्ताव घेऊन या, आणि त्यात काही जे नेते आहेत मनसेचे ते मिठाचा खडा टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत. आणि त्यामध्ये सर्वात प्रथम नाव येतं ते म्हणजे संदीप देशपांडे यांचं. संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यावरून तर एक दिसत आहे की त्यांना एकनाथ शिंदे यांच्या फेवरमध्ये ते आहेत. आणि दुसरा एक जो मनसेमध्ये जो गट पडलाय तो आहे ठाण्याचा गट. म्हणजे मनसेमध्ये सुद्धा ज्याला आपण म्हणू शकतो की ठाण्याचा एक गट आणि मुंबईचा एक गट. मुंबईच्या गटाला उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायची अजिबात इच्छा नाही. तर ठाण्याचा जो गट आहे म्हणजे राजू पटेल त्यांचे माजी आमदार असतील, अविनाश जाधव असतील, याला मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायची आहे. याचं कारण काय? कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ठाण्यातील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुलासाठी म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी धावाधाव केली. पदरी त्यांना असं वाटलं होतं की विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे त्याचा आपल्याला मोबदला देतील आणि आपण विधानसभेमध्ये आमदार होऊ. मात्र झालं उलटच. एकनाथ शिंदे यांनी लोकसभेची जाण ठेवली नाही आणि विधानसभेमध्ये अविनाश जाधव, राजू पाटील या सगळ्यांचा सफाया करून टाकला आणि त्यामुळे ठाण्याचा गट हा चिडलेला आहे. असो, हा भाग दुसरा झाला. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर राज ठाकरे यांची इतकी ताकद नसताना सुद्धा ते जर अशा प्रकारची भूमिका घेणार असतील की तुला गरज असेल तर माझ्या दारात ये, अशा प्रकारची भूमिका राज ठाकरे किंवा मनसेचे नेते जर घेणार असतील तर यातून अर्थ एकच जातो की एकीकडे तर राज ठाकरे युतीची त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये पुढे सोडतात आणि मग दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या मंत्री जे आहेत त्यांना जेवणावळी का बरं देतात. एकनाथ शिंदे यांचे मंत्री राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मीडियासमोर येतात आणि जाहीरपणे बोलून सांगतात की त्या ठिकाणी मी जेवता का होईना राज ठाकरे यांच्या पुढे युतीचा प्रस्ताव दिला आहे, आता पुढे बघू ते काय विचार करतात. म्हणजे राज ठाकरे किंवा मनसे हे सध्या दोन्ही डगरीवर आहेत का? इकडे जमलं तर इकडं, तिकडे जमलं तर तिकडं, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे का? किमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सातत्यानं नेते किमान पॉझिटिव्ह त्या ठिकाणी भूमिका तरी घेताना दिसत आहेत. मात्र इकडे त्यांचे जे महाजन असतील, देशपांडे असतील, हे सतत नकारात्मक भूमिका घेत आहेत. आणि राज ठाकरे यांनी मुंबई तकला गेलेल्या मुलाखतीमध्ये जेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुम्ही काहीच प्रतिक्रिया का देत नाही, त्यावेळेस मी प्रतिक्रिया का दिली पाहिजे, मीडियामध्ये येतील हजारो प्रश्न, त्या प्रश्नाचा मी काय विचार करायचा, अशा प्रकारची एक ॲटिट्यूड त्यांनी दाखवायला सुरुवात केली. खरं तर त्यांची राजकीय शक्ती
मुंबईमध्ये असेलही, मात्र सध्याची आमदार आणि खासदारांच्या दृष्टीने बघितलं तर त्यांची ताकद तेवढी नाहीये. तरी देखील कुठेतरी असा समज झाला की आता उद्धव ठाकरे हीच वेळ आहे, ज्याला आपण म्हणतो ना आया ऊंट पहाड के नीचे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना घोडग्यावर आणण्यासाठी राज ठाकरे ताठर भूमिका घेत आहेत का? आपल्याला नेमकं काय वाटतं कमेंट नक्की करा. धन्यवाद.